धनगर समाजाच्या हक्काचे अनुसूचित जमातीचे आरक्षण तातडीने लागू करण्याचा शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काढावा या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे पुण्यात ढोल वादन आंदोलन करण्यात आले। सारसबागेजवळील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याला अभिवादन करून धनगर समाज बांधवांनी एसटी आरक्षण लागू करण्याची मागणी केली। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा निर्णय घेतला नाही तर उग्र स्वभावाचा धनगर समाज महायुती सरकारचे दहन केल्याशिवाय राहणार नाही असा सूचक इशारा समन्वयक ॲडव्होकेट विजय गोपणे यांनी यावेळी दिला। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शेकडो धनगर बांधव भगिनी यामध्ये सहभागी झाले होते। ॲडव्होकेट विजय गोपणे, सोमनाथ देवकाते, अनिकेत कवाने, डी.बी. नाईक, मधुसूदन बरकडे, योगेश खरात, महादेव वाघमोडे, विष्णुदास गावडे, सुनंदा गडदे, पिंटू कोकरे, भरत गुरव, डॉक्टर सुधाकर नाहळदे, खंडू तांबडे यासह अन्य धनगर बांधव यावेळी उपस्थित होते। राज्यघटनेने धनगरांना एसटी प्रवर्गात आरक्षण दिलेले आहे, मात्र राज्य सरकारकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही। आजवर अनेकदा धनगर समाजाची फसवणूक झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्दाला जागणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत। त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात शासन निर्णय काढून मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला दिलेला शब्द खरा करावा। तसे झाले तर राज्यातील 2 कोटी धनगर त्यांच्या पाठीशी उभं राहील असं ॲडव्होकेट विजय गोपणे यांनी यावेळी म्हटले। आपल्याला 30 सप्टेंबरला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला होता की तुमच्या आरक्षण अंमलबजावणीचा GR आम्ही काढून देऊ। आता या सरकारला हे सरकार कल्याणकारी राज्य म्हणतो, आपण न्यायाचं राज्य म्हणतो। आता किती पुरावे द्यायचे? आम्ही जवळपास 150 पुरावे दिलेत। 1881 पासून ते आतापर्यंतचे जेवढे स्वातंत्र्यपूर्व काळाचे इतिहासाचे आणि अनेक पुरावे देऊन सुद्धा आता हे पुराव्याच्या आधारे GR काढतो म्हणाले। या सरकारनं ही भूमिका घ्यायला हवी। या समाजाला घटनादत्त अधिकाराचा न्याय द्यायचा आहे। आम्ही नवीन मागत नाही, नवीन मागत नसल्यामुळं कुणालाही नवीन द्यायची ताकद नाही आहे। तरी हे असताना सुद्धा कायदे आमच्या बाजूने असताना सुद्धा म्हणजे स्टॅम्प ड्युटीचा कायदा असेल, ॲट्रॉसिटीचा कायदा असेल, ग्रामपंचायत कायदा असेल, जात पडताळणी कायदा असेल, किती पुरावे द्यायचे? आम्ही आमचा लोकशाही मार्गानं आपल्याकडे मागण्या करतोय, आपण मान्य करताय। देवेंद्रजी फडणवीस आपली पहिली कॅबिनेट 10 वर्ष झाली, आम्ही आपल्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत। आपल्याकडनं न्यायाची अपेक्षा आहे, त्यामुळं आम्ही तुम्हाला मागतोय। आणि तुम्ही शब्द दिला होता 30 सप्टेंबरला GR काढू, मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, पण या शब्दाची अंमलबजावणी होत नाहीये। यासाठी आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवावा, यासाठीचा लोकशाही मार्गाचा हा आमचा प्रयत्न आहे। आमच्या समाजाची 70 वर्षाची मागणी आहे। जर न्याय नसतं तर हे कुणीच ऐकून घेतलं नसतं। त्यामुळे आम्ही सांगतोय, कायद्यानं स्थापित या घटनादत्त अधिकाराला आपण न्याय द्यावा आणि समाजाच्या मागणीची आपण अंमलबजावणी करावी। राज्य सरकारने धनगर जमातीला 15 सप्टेंबर रोजी आश्वासन दिलं होतं की 30 तारखेपर्यंत 30 सप्टेंबरपर्यंत धनगर आरक्षणाचा शासन निर्णय काढला जाईल। मी राज्य सल्लागार समितीचा सदस्य आहे, सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्याचा कोर कमिटीचा सदस्य या नात्यानं गेले 22 दिवस आम्ही कंटिन्यू शासनासोबत काम करतोय। आजच्या तारखेपर्यंत मुख्यमंत्री महोदयानं दिलेलं आश्वासन पूर्ण झालं नाही। उद्या कॅबिनेट बैठक आहे सह्याद्री अतिथीगृहावरती 11:30 वाजता। या माध्यमातून धनगर जमातीचं सांस्कृतिक वाद्य जे आहे ढोल ते वाजवून हा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे। मुख्यमंत्री महोदयानं हा आवाज ऐकून उद्याच्या कॅबिनेटमध्ये शासन निर्णय काढला पाहिजे। ही सकल धनगर जमातीची 2 कोटी धनगर जमातीची भावना आहे आणि मला अपेक्षा आहे, 2 कोटी धनगर बांधवांना अपेक्षा आहे की उद्या सरकार शासन निर्णय काढून 68 वर्षापासून प्रलंबित असलेला धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढून न्याय देतील आणि अखंड धनगर समाज त्यांच्या पाठीमागे राहील। जर उद्या त्यांनी शासन निर्णय काढला नाही, काल दसरा झालेला आहे, रावणाचं दहन झालेलं आहे, जर उद्या शासन निर्णय झाला नाही तर महायुतीचं दहन या महाराष्ट्रामध्ये धनगर बांधव केल्याशिवाय राहणार नाही।